सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाल मंगेश कामतेकर, कोकणी मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आज मी बनवणार आहे चॉकलेट केक. सर्वात प्रथम तर मी प्रीमिक्स आधी चाळून घेतला आहे. प्रीमिक्स चाळताना मी जेवढ्या आकाराची चाळण आहे तेवढ्याच आकाराचा मी एक टोप घेतला, जेणेकरून प्रीमिक्स चांगल्या प्रकारे मला चाळता येईल आणि ते सगळीकडे पसरणार नाही. प्रीमिक्सचे जर गोळे आहेत ते सावकाश चमच्याने फोडून घेऊन परत एकदा आपल्याला प्रीमिक्स चाळायचं आहे. प्रीमिक्स चाळून घेतल्यामुळे केक आपला खूप छान फुलतो. आता हे चाळून घेतलेलं प्रीमिक्स आपण एका खोलगट बाउलमध्ये घेतलं आहे आणि या प्रीमिक्समध्ये एक छोटासा खड्डा करून त्यात 2 टेबलस्पून आपण तेल टाकणार आहोत आणि हे तेल टाकून झाल्यावर प्रीमिक्सला एकजीव करणार आहोत. चांगल्या प्रकारे तेल आणि प्रीमिक्स आपण एकजीव करून घ्यायचं आहे. प्रीमिक्स एकजीव केल्यावर आता त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. प्रीमिक्सचं बॅटर बनवताना ते एकाच डायरेक्शनमध्ये गोल फिरवायचं असतं. प्रीमिक्समध्ये पाणी ॲड करताना सुद्धा थोडं थोडंच टाकायचं आहे, जेणेकरून ते अति घट्ट किंवा अति पातळसुद्धा झालं नाही पाहिजे. असं चांगल्या प्रकारे बॅटर तयार केल्यामुळे केक आपला एकदम स्पॉन्जी बनतो.
अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण हे बॅटर केक टीनमध्ये टाकायचं आहे. त्या अगोदर मी केक टीनच्या आकाराचा बटर पेपर कट करून घेतला. केक टीनला तेल लावलं, त्याच्यावरती हा बटर पेपर ठेवला. परत त्या बटर पेपरवरती तेल लावलं आणि चांगल्या प्रकारे हा बटर पेपर मी टीनवरती ॲडजस्ट केला. आणि अशा प्रकारे केक टीनमध्ये आपण हे सर्व बॅटर काढून घेतलं आहे. बॅटर काढण्यासाठी स्पॅच्युलाचा उपयोग केला तर खूप चांगल्या प्रकारे आपण बॅटर कंटेनरमधून काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण केलेलं बॅटर टीनमध्ये सेट करून घेऊया. आणि आता केक बनण्यासाठी OTGमध्ये 180 टेम्परेचरवरती जवळजवळ 30 मिनिटासाठी आम्ही केक बेक होण्यासाठी ठेवला आहे. केक बनवून आपला तयार आहे, पण तो गरम असताना आपण कधीच काढायचा नसतो. थंड झाल्यावरती आपण केक टीनमधून केक काढायचा असतो. खूप छान अशी जाळी आणि खूप स्पॉन्जी असा केक आपला तयार झाला आहे. आता आपण कट करून बघूयाच कशा प्रकारे केक तयार झाला आहे तो. तर कट करताना आधी सगळ्या बाजूंनी गोलाकार आपण कट करून घेणार आहोत. नंतरच 2 भागामध्ये आपण हा केक करणार आहोत. तर पहा फ्रेंड्स, कशा प्रकारे आपला केक खूप छान असा बेक झाला आहे. खूप मस्त अशी जाळी आपल्याला पाहायला मिळते आहे. बनवूया आपण केकसाठी लागणारी क्रीम. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्हिप क्रीम अवेलेबल आहेत. मी सन व्हिप क्रीम वापरली आहे आजच्या केकसाठी. तर क्रीम बनवताना आधी ती नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत वाट बघायची असते. नंतर ग्राइंडरने आधी स्लो स्पीडवरती ही क्रीम आपण बनवायची आहे आणि नंतर एक 5 मिनिटांनी वगैरे बीटर आपल्याला वाढवत न्यायचं आहे. अगदी कमी प्रमाणात दिसणारी ही क्रीम जेव्हा तयार होते तेव्हा ती फुलून अगदी खूपच जास्त बनते. अगदी हलकी फुलकी अशी क्रीम आपली तयार होते. क्रीम बनवताना सुद्धा ती लगेच कधी वापरायची नसते. क्रीम बनवून झाल्यावर ती जवळजवळ अर्ध्या तासासाठी तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावी लागते. आता मी एक ग्लास घेतला आहे, पायपिंग बॅग घेतली आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी ही क्रीम काढून घेते आहे.
चला मग आता घेऊया आपण केक बोर्ड. केक बोर्डला आधी थोडीशी खाली क्रीम लावून घ्यायची. त्याच्यानंतर आपण केकचा एक लेयर ठेवला, त्याच्यावरती व्हिप क्रीम टाकली. आता ही व्हिप क्रीम आपण एका लेवलमध्ये करून घेऊया. सगळीकडे समप्रमाणात पायपिंग बॅगच्या सहाय्यामुळे ही क्रीम आपण टाकू शकतो आहोत. शक्यतो पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे ही क्रीम समप्रमाणात केकवरती पसरली जाते. ठेवल्यावर त्याच्यावर शुगर सिरप टाकणं खूप गरजेचं आहे. आता आपण ठेवूया केकची दुसरी लेयर आणि परत आपण त्याच्यावरती क्रीम टाकून अशा प्रकारे मी हा केक डेकोरेट केला आहे. कलर मी पिंक वापरला क्रीमसाठी आणि फायनली लुक ह्या केकचं अशा प्रकारे मी बनवलं आहे. ही माझी केकची दुसरी ऑर्डर होती जी मी बनवली. माझी आत्ता सध्या स्टार्टिंग आहे, त्याच्यामुळे मला फिनिशिंग बऱ्या प्रकारे जमलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत नक्की भेटूया एका नवीन व्हिडिओसह. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.